नमस्कार दोस्तांनो. बघा, उन्हाचा पारा आणखीनच वाढलेला आहे. मला वाटतं इतिहासातील सर्वात मोठी उष्णता आहे. आज तापमान 45 डिग्री पार गेलंय. घरात तुम्हाला सांगतो बसू सुद्धा वाटणं झालंय. कसलंच बसू वाटणं. म्हणून बघा शेडमध्ये आलोय. शेडमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो झाडाचं पान सुद्धा हलत नाही. इतका वारा नाही. सगळं वातावरण जाग्यावर स्तब्ध आहे. निर्मनुष्य शांत झालंय. काय करायचं. उकाडा हैराण करतोय माणसाला. आणि ह्या उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी माणूस बाहेर झोपतोय. आणि जितकी उष्णता जास्त तेवढं तुम्हाला सांगतो विंचू, गोम, साप हे सगळं बिळातनं बाहेर निघतं. आणि तुम्हाला सांगतो माणसांची झोपच उडवते. माणूस काय करते, तापमान वाढलं म्हणून घरातच बसतलं तर घरातला उकाडा सहन होत नाही. आणि इकडं आलं तर त्याच्यापेक्षाही परिस्थिती बाहेर. कुणाला तोंड द्यायचं सांगा बरं तुम्ही. वाऱ्याची झुळूक थोडीशी जरी सुटली ना तर बरं वाटतं. एकदम मस्तपैकी वाटतं. जनावर तुम्हाला सांगतो शेडमधनं 5 वाजल्याशिवाय बाहेरच काढत नाही. आणि 5च्या जर अगोदर काढायची म्हटलं, अरे बापरे, दिवसभर उन्हान तुम्हाला सांगतो जमीन सगळी तापलेली आहे. आणि ह्या तापलेल्या जमिनीमध्ये जर जनावर पुन्हा नेऊन उभा करायची म्हणलं तर आणखीन जनावरांची उष्णता वाढते. आणि तुम्हाला माहीत आहे उन्हाळा वाढला की जनावरंसुद्धा आजारी पडतील. जनावर काय करते, खातंय आणि पुन्हा खायचं बंद होते. खाल्लं तर एकदम पोटफुगी, नाहीतर ताप. अशा जनावरांना पण समस्या निर्माण व्हायला लागली. काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड काम. म्हणून मी त्यांना काय करतोय, सकाळी 9ला जी बांधतोय शेडमध्ये ती 5लाच बाहेर काढतोय. 9 ते 5. किती बी वारा येऊ द्या, ऊन पडू द्या, पण आता ही उन्हाळ्याचा सीझन आहे तोपर्यंत जनावरं बांधूनच. तळ्यात तुम्हाला सांगतो पाण्यात बुडवायला जर न्यायचं म्हटलं, जनावर आता लय दिवस झालं सोडली नाही ती. आणि आता जर आपण जनावर सोडली तर जनावरं वाट धरून इतकी सुसार पळणार की गावणार सुद्धा नाही ती कोणाला. लय जनावर पळती ती. लय अवघड काम आहे. हवा रोध करत बसली जनावरं. कशी रोध करतील बा, निवांत रोध करतील. रवंत करणाऱ्या प्राण्यामध्ये ही म्हैस येते. गाय, म्हैस, शेळी ही रवंत करणारे प्राणी आहेत बघा. आणि ह्यांना कसं माहिती आहे का, जेवढं टाकल तेवढं तुम्हाला सांगतो गबा गबा खाते ती. आणि पुन्हा बघा एका जागेला बसून निवांत अशी रवत करते. म्हणजे खाल्लेलं अन्न पुन्हा ती महागारी आणते. काय करायचं. बापू काय करतोय रे. बापू सुद्धा आमच्या शेडमध्ये येऊनच बसतोय बघा. काय करायचं तुम्हाला सांगतो, उष्णता लय वाढली. ऊन लागतंय बापू लय. हा, ऊन लागतंय बघा. फुटलंय ते पत्र आपली हिर पाडताना फुटलंय बापू. मोठा दगड आलता तू मोठा लाट. बापू बस जाऊ निवांत एका जागेला. लय म्हणजे लयच उष्णता आहे. काय करायचं. तिकडं मग तुम्हाला सांगतो निवांत बसली बघा. रेड कमी तुम्हाला सांगतो निवांत बसली. काय करणार. जनावरांचं लय अवघड चालले. इतकी उष्णता पडली. आणि ह्या उष्माघातामुळं तुम्हाला सांगतो लहान मुलांना तुम्हाला सांगतो सर्दी तर येते, नाहीतर ताप तर येतो, नाही तर उलट्या होती द्या बघा. मग उलट्या, मळमळणे असं लहान मुलांना त्रास आहेत. म्हणून म्हणतोय तुमची सुद्धा लहान मुलं असली
तर घराच्या बाहेर कुठं सुद्धा नेऊ नका, फिरायला सुद्धा नेऊ नका. जर फिरायचं असेल तर एकदम सकाळपारी, नाहीतर मग संध्याकाळी 7च्या पुढं. नाही दिवसभर मुलंही आपली घरात पाहिजे ती. आणि मोठ्या माणसापेक्षा लहान मुलांना ही त्रास जादा आहे. उष्णतेचा त्रास ह्या लहान मुलांना जादा आहे. आणि पाणी बघा सारखं पे. आमचा बापू तुम्हाला सांगतो दिवस सारखा पाणी पितो. पाणी पिलं की काय होत नाही. नको बसूत बापू बसू. तुम्हीच पाणी पिऊन या, जावा जावा पाणी पिऊन जावा. ये जावा पाणी सगळेजण पिऊन एक एक ग्लास. पाणी प्यायचं भरपूर म्हणजे आजारी पडत नाही. मी सुद्धा तुम्हाला सांगतो एक तांब्या पाणी पिऊन आलोय. अजून अर्ध्या पाच तासांचा जायचं, अजूनही तांब पाणी प्यायचं. पाणी जास्त पिलं ना मग काय त्रास होत नाही. ये जाऊ पाणी पिऊन. टोपी बाई मला बा असं उन्हात जाय थोडं म्हणलं की टोपी लागते. लय म्हणजे लय उष्णता आहे. काय करायचं दोस्तांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून बघता आणि तुमच्या जिल्ह्याचं आजचं तापमान किती आहे सांगा. आमच्या जिल्ह्याचं तापमान तर आज 45च्या पुढे गेले. तुमच्या जिल्ह्याचं तापमान किती गेलं आहे सांगा. आणि शक्य काम नसलं तर दुपारी 12 ते 3 वेळेत बाहेरच पडू नका. घरामध्येच बसा, सतत पाणी पिया, लिंबू पाणी भरपूर पिया. आणि कसं आहे माहिती आहे का, तेलकट मसाल्याचे पदार्थ जास्त खायचे नाहीत. अतिउष्णते पदार्थ जास्त खायचे नाहीत. आणि तुम्हाला सांगतो लय आजारी पेला का मोना पाणी पिणार आहे का. ही आमची मोना कशी आहे बघा. आणि हे आमचा बापू, यांना सारखं तुकडा तुकडा खायला लागतो. म्हणून बघा चपाती घरी बसून खात नाही ती हो. काय करायचं मुलांना बी घरात बसवत. पोरांना घरात बसल्या उकाडतंय का भीत बसले बरं वाटतंय. घरात उकळत बघा घरात फतऱ्यात नुसतं धग मारतंय. आणि हिथं मात्र तुम्हाला सांगतो काय सुद्धा होत नाही. एकदम भारी. इथं थोडं हवा येते व्हायचं आहे ना, थोडं वारं सुटतं हवा येते ना म्हणा. आणि पाणी भरपूर पियच बघा. उन्हात लय फिरायचं मुलाला लागतं पुन्हा. हा बापूला माहित आहे बघा. बापू पाणी पिला एक तांब्या पितो अजून तुम्ही पाणी पी. बघा तुम्हाला सांगतो एकदम भारी. म्हणजे आता मैस बसायला गेली बघा. ही मैस बसायला गेली दिसली आहे तुम्हाला. आता एक बसलेली आहे आणि एक बसायला गेली बघा. आपली म्हशी कशी दोन बस तीन बस पिंगत बसते दोस्तानं पिंगत. तरी तुम्हाला सांगतो या मसरांचं शेण काढलं नाही आज. बापू म्हणला शेणच काढू नका, मी काढतो पण. असं आहे कसं माहिती आहे का. आता थोडं टाकण्यापेक्षा पुन्हा म्हणलं 4 वाजता मसरं रानात बांधली की पुन्हा एकदमच काढू म्हणलं. वैताग घेते व जनावराचा. आणि ऊन 1-2 पाट्यासाठी उन्हात जायचं म्हणलं की तापलंय आहे. बापू बसू दे मायचा इकडं. मसरं सावलीला बसलेली उठवाय नसती बापू. त्यांना ऊन लागतं. रवंत केलं ना बापू त्यांची पचनक्रिया सुलभ होती. मग त्यांना पुन्हा भोका लागते ते. मग पुन्हा 9 वाजता अजून खायचं. 5 आता सकाळी 9ला खाल्ले ना त्यांनी. आता हे 5 वाजता अजून खाणार. वारं सुटलं वारं सुटलं.